नमस्कार. काय नाव आपलं? ढऊ सुरेश महात्मे. बर बर. गाव? गाव महिम, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बर बर बर. इलेक्शन लागते आमदारकीचं, माहित असेल तुम्हाला? माहिती आहे. सांगोल्यात काय हो, काय वातावरण आहे? बापूच बसणार. बर, कसं म्हणताय? देश स्वतंत्र झाल्यापासून या तालुक्यामध्ये विकासाचे कुठलंच काम नव्हतं. बर. पण बापू आमदार झाल्यापासून तालुक्याचा भरपूर विकास झाला. बर. गावाचा झाला. गावाचं काय म्हणजे काय विकास कामं काय केली आमदारांनी? रस्त्याची काम आहे ते, पुलाचं झालं काम. बर. महुदला जोडणारा पूल झाला मोठा, त्यामुळे लोकांची काय अडचण नाही. आता विरोधक म्हणते काय कामं केली नाही आमदारांनी, काय त्यांनीच मुळात पहिली त्यांनीच कामं केली नाही. बर. त्यामुळे त्यांना वाटणारच. बर. आता कामं केली असं म्हणताय विद्यमान आमदारांनी? हो. बर बर. पाण्याची काय अवस्था आहे गावात? पाणी आहे तर पाऊस आहे चालू. पिण्याच्या पाण्याचं कसं सोय? योजना चालू आहे. कुठली योजना आहे? गावगाव पहिली योजना होती ती आता पाणी झालंय. बरं. नाही ती एक योजना मंजूर केली आमदारांनी ती. हो झालंय. ही गाव येतं त्याच्यामध्ये? हो येते. येतंय काय? बर बर. आता काय यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय? बापूलाच करायचं. बरं. आता अनेक जण उभारणार आहेत घेऊ, शेकअपचे बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, असे दोघ जण आहेत. बापूच निवडून यावं. बरं बरं. काय गावात फिरतो तसं ती त्यांचं नाव घेते की देशमुख कंपनीचं नाव घेते ते? घेणार, त्यांचे काय विरोधक असते ते नाव घेणारच. बर. मग आता तुमच्या मनात कोण आहे पुढील आमदार? माझ्या मनात म्हणण्यापेक्षा तालुक्याच्याच मनात आहे. बर. बापू आमदार हो. बर. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव तुमचं? अभिमन्यू पक्कांबळे. बर बर बर. सध्या निवडणूक लागते ती आमदारकीच्या, माहित असेल? होय. काय काय कामं केली ती का आमदारांनी, विकास कामं? तसं बघायला गेलं तर आता चालूच्या पंचवार्षिक मध्ये बापू आल्यापासून गावाला रस्ते झाले, बर, पाण्याची सोय झाली, बर, बंधारे झाले, बर. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मागल्या 45 वर्षापासून या गावाची पाण्याची सगळी सुविधा सगळीच बंद होती. बर. आता ह्या पंचवार्षिक मध्ये वाड्या वस्तीवर रस्ते झाले. बर बर. पाण्याची काय अवस्था होती? पाणी नव्हतीच, पण ते आता उन्हाळ्यात सुद्धा वाड्याला पाणी सोडल्या जाते ना. बर. आता पाणी आहे, आलंय? हा. बर. आमदारांनी कामं केली ती? केली चांगली. बर बर. आणि त्यापेक्षा ही पुढची पंचवार्षिक त्यांचीच व्हावी अशी आमची अपेक्षा. कुणाला? बापूला. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? विजय बाळासाहेब काळे. बर. मरगर कंपनी भरपूर आहे काय? बर. गावात किती लोकसंख्येचं गाव आहे हे? 8,000 लोकसंख्या गाव आहे. बर. 8,000 भरपूर. बारकं गाव लोकसंख्या कसं काय एवढी जास्त आहे? नाही, लोक राहणार राहिल्यात ना सगळी वाड्या वस्तीवर. वाड्या वस्तीवर. बर बर बर. इलेक्शन लागते आमदारकीचं, माहित असेल? हो. काय मग सांगोल्यात काय? सांगोल्यात आता काय बापू आहे की धन्यवाद. बर. कामं केली ती का, विकास कामं? आता कामाचं काय बोलताय सर? कामाचं पश्चिम महाराष्ट्रातला 1 नंबर आमदार निधी आणण्याच्या बाबतीत तर बापूंचं नाव आहे. तुम्ही माळशिरसला जावा, इथं तुम्ही मंगळवेळला जावा, गाडीच चालू वाटत नाही सर. बर. आणि तुम्ही महिममध्ये कुठल्याही भागात जावा, कुठल्याही, तुम्हाला आता मी घेऊन जातो चला. कामं युद्ध पातळी 2 रस्त्याची कामं चालू आहे. ते 4-5 डांबरी रस्ते पूर्ण झाले. आमच्या इथं 5 कोटीचा बंधारा दिला सर. आताच 99% काम पूर्ण झाले. बर. बघू शकता. विरोधक म्हणते ती काय विकास कामं केली नाही, कागदावर काम आणली ती म्हणते ती, काय खरं आहे काय नसतं? पण त्यांच्यावर दुसरं भांडवलच नाही ना. बर. त्यांनी टीका तेवढं तर केली, तेवढं तर त्यांना बोलू दे सर. का त्यांनी फक्त म्हणू द्या बापून 1च नंबर केले, बापून चांगलं केलंय, मग डिपॉझिट तर राहील का त्यांचं? बर. विरोधकांना तेवढाच पर्याय आहे. बर. की बापूने काय कागदावर कामं केली ती. आणि तुम्ही एकदा या महिम तुम्हाला फिरून जातो आम्ही म्हणावं. आणि कामाचे दर्जा म्हणसाल तर अशी कामं याच्या पुढे पण झाली नाही आणि याच्या पाठीमागे पण झाली नाही. असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्या पाठीमागे कधी चालला आणि पुढे पण होणार नाही. लाडकी बहीण योजना सर आणली. लोकांची 1,500 रुपये महिना आणि भविष्यात 3,000 पण होणार आहे. बर. आता हे जे तुम्ही सांगितले विकास कामं, गावासाठी किती निधी आलाय? गावासाठी म्हणसाल तर 50-60 कोटीच्या पुढेच गेला असला आकडा सर. बर. एवढं निधी आलाय? हो हो, भरपूर निधी आलाय गावामध्ये. बर बर.
या अगोदर कधी तत्कालीन त्यावेळी तुम्ही जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांनी कधी आणला असता का काय असा निधी विकास काम काय आणले होते का काय? त्यांचं 10 लाखाच्या वर कधी आकडाच नाही. तुम्हाला आता इथून मरगर वस्ती रस्ता काम युद्ध पातळीचं टेंडर चालू व्हायला 6 कोटी आकडा सर तुम्ही कधी वस्ती रस्ता ऐकलाय का? 6 कोटीचा सिमेंट रस्ता आलाय 3 किलोमीटर 6 कोटी रुपये एका रस्त्यासाठी 6 कोटी रुपये बापून दिले. तुम्ही ऐकले का कधी? महिम गावामध्ये दिले एका रस्त्यासाठी सिमेंटच्या 3 किलोमीटर रस्त्यासाठी सर. बर बर विकास कामं केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? विकास कामं म्हणसाल तर आता काय नदीच वाहते आमच्या गावात. ओढा पण नदी वाहते. विकासाचा महापूर आलाय आमच्या गावामध्ये. लाडकी बहीण योजने पैसे मिळाले तुमच्या कुटुंबियांना? 100% मिळाले. गावाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले. आणि जर काय ठराविक लोक राहिले असतील तर त्यांनाही 4-2 दिवसामध्ये सगळ्यांना पैसे भेटणार आहेत सर. पिण्याच्या पाण्याची काय अवस्था? या गावाला या तालुक्याला दुष्काळ असं म्हणून म्हणलं जात होतं, तसं काय अर्थ नाही का पाण्याची? काय नाही आमच्या गावामध्ये यावर्षी एकही टँकर लावला गेला नाही. आधी पेयजल योजनेचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेचं बापूने दिलेला अंदाजे 2-2.5 कोटी रुपये त्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. आणि आम्हाला आधी घेतलं भाटघरचं पाणी भरपूर भेटतंय. बापूने आणि रणजित निंबाळकरांनी योजना वाढवून आणली पाणी 1.5 TMC. त्याला आमच्या तालुक्याला भरपूर फायदा झालेला आहे. बरं म्हणजे पाण्याचं पण तुमची समस्या मिटलेली आहे. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते उभारणारे शेकापचे बाबासाहेब देशमुख असतील किंवा अनेक देशमुख असतील, राष्ट्रवादीचे असतील, शहाजीबाबू पाटील तर असणार आहेत असं तुम्ही म्हणताय. मग या पुढील आमदारांपैकी या यंदाच्या निवडणुकीत तुम्ही कोणाला पसंती देताय पुढील आमदारासाठी? आम्ही काय पूर्ण तालुकाच बापूंना पसंती देणार आहे. बर विरोधकांकडे काय बरं ठीक आहे त्यांचा एक आमदार निवडून दिला. काय वर जाऊन मांडणार आहे? त्यांची सत्ता आहे का? त्यांना मंत्रिमंडळात घेणार आहेत का? त्यांना काय म्हणजे कशात त्यांना विचारणार आहेत? कोण विचारणार आहे? बरं पश्चिम महाराष्ट्रातला एक जेव्हा आमदार असेल 12 नंतर सगळ्यात जास्त निधी आपल्या सांगोला तालुक्याला आलाय. बर आणि सांगोल्याचं सोनं केलंय बापून. आता ही येणार निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटतं? कारण पाण्याचा तर विषय तुमचा मिटलेला आहे. आता काय पाण्याचा विषय त्यांच्याकडे नाही. त्यांनी फाईल बंद केली सर. त्यांनी फाईल झाकून ठेवलेत. आणि विकासाचं म्हणसाल तर रस्तेच राहिलेत करायचं. आमचं जे 4 राहिलेत ती पण बापू 5 वर्षात आता संपून टाकतील तो विषय. मग ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटतं तुम्हाला? फक्त त्यांनी काय म्हणणार कागदोपत्री कामं झाली पण समोर दाखवतो ना त्यांना. चला आम्ही बरं तुम्हाला दाखवतो. चला तुम्ही विकास कामं केले असं तुम्ही सांगताय त्या मुद्द्यावर होईल असं वाटतं तुम्हाला? 100% होणार. बरं मग येणाऱ्या निवडणुकीत कोण आमदार करणार तुम्ही? शहाजी बापूंनाच 40,000 मतांनी शहाजी बापू निवडून येणार आहे. नमस्कार. काय नाव आहे मामा? सुरेश लक्ष्मण महापूर. बर गाव महिम. बर 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 काय सध्या निवडणुका लागतात माहित असेल? निवडणुका जरी लागल्या तरी आमदार शहाजी बापूलाच आम्ही सहकार्य करणार. का हो असं का? नाही तसा नेताच नाही या तालुक्यात. मग कामं केली ते काय? कामं 1 नंबरनं केली ती. बर काय कामं केली ती आमदारांनी? रस्ते केलं, बंधारं केलं, समाज मंदिर दिलं. असा व्यक्ती 40 वर्षात भेटला नाही. बर 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 अगोदर अशी कामं झाली ते विकास कामं तुम्ही म्हणलं केलं 1 नंबरनं भाळवणी रस्त्याचं फुल सगळ्या गावाला माहित आहे. बर हो आणि आम्ही त्यांच्यासाठी वाटेल ते प्रयत्न करू. बर बर पाण्याची कशी अवस्था प्यायच्या पाण्याची शेतीची? 1 नंबर. शेतीला कधी पाहिजे तेव्हा पाणी सोडलेलं आहे. बर पाहिजे तेव्हा पाणी सोडलंय. आता आहे का? आता सुद्धा आहे. बर आता बी चालू आहे? अजून बी चालू आहे. बर बर म्हणजे पाणी बंद नाही बंद. चांगली व्यक्ती आहे. आम्ही त्यांना सहकार्य करणार. मग येणाऱ्या निवडणुकीत आमदार कोण करणार तुम्ही? शहाजी बापूलाच करणार. बर बर आता बाकी हे म्हणते ती शेकापची येणार म्हणते ती काय कोणी बी म्हणू द्या त्यांचा काय आपला संबंध नाही. बर आमचे जे मतदान आहे ते युवक नेते बर त्यांचं सहकार्य शहाजी बापूलाच होणार. ओके नमस्कार. काय नाव तुमचं? युवराज कारंडे. बर गाव महिम. बर 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 निवडणूक लागते आमदारकीची माहित असेल? लागते की आता. बर काय विकास काम काय आहे ते? काय आमदारांची भरपूर झालाय. 50 वर्षाचा बॅकलॉग बापून 4 वर्षात भरून काढलाय. बर काय काय केलंय म्हणजे काय नेमकं सांगा की आम्हाला. पूर्ण गावातले रस्त्याचं काम झालंय, बंधाऱ्यांचं काम झालंय. 4-5 बंधारे दिले बर बर त्यांच्या गावा एवढा चिकमौद एवढा निधी दिलाय. 50 कोटीच्या आसपास निधी दिलाय गावाला. बर एवढा मोठा निधी आलाय? हो भरपूर निधी आलाय. आणि पेयजल योजनेचं पण काम चालू आहे. सगळे पाईपलाईन वगैरे झालेले. बर काय विकास काम झालं नाही म्हणते ती? त्यांना विकास कसा असतो हेच माहित नाही ना. त्यामुळे पहिला 50 वर्षांनी विकासच केला नाही. विकास ह्या 5 वर्षात दिसायला लागला त्यांना. बर विकास कामं झाले असं तुमचं म्हणणं? भरपूर कामं. पाण्याची काय अवस्था आहे? पाणी आहे आता सध्या तरी बरं आहे. शेवटी दुष्काळ पडल्यावर शेतीला पिण्याचं शेतीला आहे. एक पाणी पण आले नाही. पण ते रणजित निंबाळकरांनी वरून पाणी आणल्यामुळे जरा भरपूर गावाला ह्यावेळेस बरं आहे. बरं बरं अगोदर काय अवस्था होती पाण्या वाचत? काय नाही दुष्काळ गेलं तरी उठवून लावायचं. पाणी नाही बी काय.
बरं, पाणी नव्हतं, नव्हतं आता आलंय पाणी. हो आले, बऱ्यापैकी आले. बर. या निवडणुकीत अनेक जण नेते मंडळी उभारणार आहे. शेकापची, भाजपची, शेकापची देशमुख कंपनी असेल, अनेक देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख. या तालुक्यात दीपक आबा साळुंके पाटील आणि बापू ठरवतील तोच आमदार. बर, दोघे कोणी उभारलं तर? दोघांपैकी कोणी उभं राहत, दोघं ठरवतील तोच आमदार. बर, पण तुमच्या मनात कोण आहे यांचा आमदार कोण करायचं? शाजीबाब पाटलांना आमदार करायचं. बरं. विकास पाहिजे असेल तर. बर, विकास पाहिजे असेल तर शाजीबाब पाटलांना आमदार. नमस्कार, नमस्ते. काय नाव आपलं साहेब? मी राजेंद्र श्रीमंत मरगर, बर. माजी सरपंच महिम. बर. काय किती लोकसंख्येचं गाव आहे? जवळजवळ 7,000च्या आसपास लोकसंख्या आहे. बर, 7,000. मतदान किती होतंय? तेवढंच होतंय? नाही मतदान 5,000 गेले आता. 48 5,000. बर. काय सध्या निवडणुका लागतात माहित असेल तुम्हाला? महाराष्ट्र राज्यभर विधानसभेचे आहे ते. महाराष्ट्राच्या निवडणुका लागणारच आहेत. सांगोल्यात काय होईल? सांगोल्यात शाजीबापू 20,000 ते 25,000 मतानं निवडून. बर, कसं म्हणताय असं कसं काय? अहो, तुम्ही पाठीमागचा इतिहास बघितला आणि आताचा इतिहास बघितला म्हणजे कामाचा. हा, आमच्या एक छोटं गाव आहे, तिथं 48 कोटीची कामं बापून आणली. बर, एवढी आली कामं? आता एवढी कामं आणली. बर, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदाच गावात आणला. बर असा आमदार मला वाटते परत कधी होणार नाही तालुक्यात. बर असा कामदार आमदार आहे, दमदार आहे, पाणीदार आहे. बर एक सर्वसामान्य माणसाला जवळ घेऊन सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं. आता आम्ही एक काम घेऊन गेलो बापूचं, बर तर 2 मिनिटात म्हटलं जा तुम्हाला देतो निधी, चला असं. बर, लगेच केलं मांडीला काम? मांडी हात लावून मांडीला बसणारा, बर काय तुझी अडचण आहे प्रत्येकाला बोलणारा. एक साधं मंडळ असं तर काल गणपती वेळेस प्रत्येक मंडळाला भेट दिली. असा आमदार येऊ शकतो मला सांगा? बर. वाडी वस्तीवर किरकोळ एक 550-100 माणसाचं मंडळ आहे पोरांचं. काय विरोधक म्हणते की काय गावात काय विकास काय नाही, तालुक्याचा काय विकास केला नाही, कागदावर नुसतं आणलंय काय? त्याला आता विकासाचा चष्मा गॉगल घेऊन देऊ एक आपण, बर म्हणजे त्या चष्म्यातनं जरा नीट बघतील बर आणि त्यांना दिसल म्हणजे विकास बर बर काय आहे ती, विकास काय आहे ती. साहेब आता इथे एक महिमच्या खाली एक फुल आहे जवळजवळ 3-3.5 कोटीचा आहे. बर माझं ऊसाचं ट्रॅक्टर होतं, बर मग ऊसाचं ट्रॅक्टर कसलंच चढत नव्हतं. बर मग रात्री 1-2 वाजेपर्यंत ह्या डेअरीपाशी येऊन बसायला लागायचं आम्हाला, बर. कारण ट्रॅक्टरला उठे लावायला लागायच्या. बर. मग दुसरं ट्रॅक्टर टोचन करून जायला चढ होता. मला सांगा एवढ्या वर्ष तुम्ही 55 वर्ष 40 वर्ष काय आमदारकी भोगली. मऊचं फुल असेल, हे रस्ता असेल, अंतर्गत रस्ते डांबरी, महिम गाव सोडून कुठलाही डांबरी रोड आतापर्यंत झालं नव्हतं. बघा चौफेर डांबरी रोड झाले, बर रस्ते झाले, रस्ते सगळे डांबरीकरण झालेले. अजून प्रस्तावित आहे. माझ्या वस्तीचा आता 3 किलोमीटर रस्ता आहे. बर मला 7 कोटीचा कॉन्क्रीट रस्ता दिलाय. बर किती? 7 कोटी कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. एवढा असं कधी निधी तुम्ही अनेक आमदार निवडून दिले पूर्वीच्या काळी, असं कधी निधी विकास कधी झालाय मी का? गणपतराव देशमुख पार्टीतनं 2015 ते 20 पर्यंत सरपंच होतो. बर तुमच्या माहितीसाठी सांगतो. बर मला त्या 5 वर्षा कालखंडात आमदार साहेबांनी किती निधी दिला असेल गणपतराव देशमुख? बर फक्त 5 हातपंप दिले. बर त्याच्या व्यतिरिक्त काही गावाला निधी दिला नव्हता. म्हणजे 5-50 वर्षापूर्वीचा जो मधला जो काय अनुशेष आहे तो या आमदारांनी, सध्या विद्यमान आमदारांनी भरून काढला असं म्हणत आहे. पूर्ण भरून काढला. अजून जर बाप्पाला फक्त 5 वर्ष संधी द्या, बर काम आता हुडकून मागायला लागली, आता हुडकून काढायला लागते कामं. बर, म्हणजे कुठली राखलीच नाही ती? राखलीच नाही ती, थोडीफार आता राहिलेली बोटावर मोजण्यासारखी. बर बर ती पण आता पुढच्या 5 वर्षात जर दिला आमदार, ती कामच राहणार नाही या तालुक्यात माझ्या मते. बर बर. आता या निवडणुकीमध्ये शेकापचे 2 उमेदवार उभा राहू शकतात, किंवा आता राष्ट्रवादी जे आहेत अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत. शाजीबापू पाटील तर असणारच आहेत. यंदाच्या निवडणुकीत कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला? हो का, बापून कधी वहिवाट मोडली नाही माझ्या मते. बर आणि असा आमदार कधीच नाही राज्यात. बर किती वेळा पराभव झाला बर तरी लढायची ताकद बर सोडली नाही. आपण एका ग्रामपंचायतला उभं राहिलो, सरपंच झालो, निवडून आलो, तर पुढच्या वेळेस आपण उभं राहत नाही ना. बरोबर. पण हे आज आमदारकी लढवणं सोपं नाही, कोणाचं पण काम नाही. बर बापू 100% उभा राहणार. आजही सांगतो तुम्हाला 20,000च्या फरकानं बापू निवडून निवडून येणार. कारण कामावर हम्म. तुम्ही आज काम बघा. आज आमचा हटकर समाज, मी हटकर समाजात आहे. हम्म. आमच्या हटकर समाज तालुक्यात एक 15-20 हजार मत आहेत. हम्म. तर आज 1 कोटीचं आम्हाला समाज मंदिर दिलं, आणि ते पण नगरपालिकेच्या एरियात. बर असा आमदार आहे का मला सांग? बर बर, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आमदार निवडून येतील असं तुमचं मत? मुद्द्यावरच जनतेने बापूला मतं द्यावी, हे मताचं आहे. विकास मग कुठल्या मतावर तुम्ही मतदान देणार? हम्म. जातीचं राजकारण नको, हम्म. फक्त विकास पाहिजे. विकासावरच राजकारण केलं पाहिजे.
काय नाव आहे? बर बर बर. सध्या निवडणूक आहे, काय सांगोल्यात काय कसं होईल? सांगोल्यात काय आता दीपक आपण बापू दोघे जोडे. बर. ते दोघं ठरवल ते कोण काय आमदार होणार दोघांपैकी. बर. विद्यमान आमदाराचं कसं कामकाज आहे? एक नंबर काम करतात जे 55 वर्षात म्हणजे आता मला कळते असं. बर. ते काम बर. केलेलं आहे काम. बर. बापूने काम केली ती, काय काय केली ती तरी? रस्त्याच काम असेल, बंधारे असतील गावातले बर. असेल, अनेक काम म्हणजे जे अडचण शेतकऱ्याला सोडवण्याचं काम प्रत्येक काम बापून केलं. मध्ये पीक विमा जळीदाचं हे जे गावाला म्हणजे तालुक्याला पुरं शहाजी बापूच्या माध्यमात झाले. आता ही जो आहे सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून मानला जात होता पूर्वी, त्यातल्या त्यात सांगला तालुक्याला या दुष्काळाचा भरपूर झळा बसले आहेत. तो दुष्काळ आमदार शाजीबापू पाटील यांनी घालवला असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो 100%. कारण प्रत्येक मान नदी असेल सांगोलची, वड्या असतील प्रत्येक मऊत महिम, पलीकडल्या त्या दुष्काळी भागात त्या प्रत्येक वड्याला पाणी ह्या उन्हाळ्यामध्ये मिळालं आहे. कसं आहे, निसर्गात साथ पाहिजे. निसर्गात साथ असेल तर कायम पाणी मिळत जाईल. कारण बापून तर काय करावं, पाणी नसेल तर कुठून आणा. आता काय पाण्याच्या समस्या आहेत का? काय सध्या काय नाही, बंधारे केले त्यामुळे पाणी आता भरपूर आहे वड्याला, त्यामुळे काय अडचण नाही. आता या निवडणुकीत अनेक जण उभारणार ती शेकापचे आपले देशमुख कंपनी असेल किंवा आता शाजीबापू पाटील असेल, दीपक आबा असतील, काय येणाऱ्या निवडणुकीत कोणाला आमदार करायचा यंदा? काय यंदा दीपक आबा आणि बापू दोघं जे ठरवतील बर ते 100% होईल. तुमच्या मनात कोण सांगा, तुम्ही मतदार आहे तर मतदार आहे की आता सध्या बापूच आहेत. बर. काम करणारा माणूस बापू. नमस्कार. काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर महादेव हेगडे. बर बर बर. काय विकास काय केला आमदारांनी सध्या गावात वगैरे तालुक्यात? ते आता जनतेला सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय. महाराष्ट्रात 1 नंबरचा निधी बर सांगोल तालुक्याला मिळालेला आहे. तुमच्या गावात काय निधी दिलाय? भरपूर असं माप नाही असं. बर. रस्ता आहे तर पाण्याची सोय सगळंच आहे. काय पाण्याला काय कमतरता आहे का? काय सुद्धा नाही. बर. पाणी बी आलंय? होय. बर बर बर. मग काय मग आता आमदार निवडायचा परत यंदा या निवडणुकीत 2024च्या होणार दाढीवाल्याची. कोणा संग? कुणी बी असू द्या, मैदानात आल्यावर कळतं. बर. मग कोण निवडून येलं? शहाजी राजाराम पाटील. बर. निवडून येतील? ओके. कशामुळे म्हणताय? तशी कुस्तीच केली पट्यानं. बर. काय राखलंच नाही का? काय झाडी, काय डोंगर, काय कुस्ती 100% होणार आहे. चाल. नमस्कार. काय नाव आहे मामा तुमचं? संभाजी होते कारंडी. बर बर बर. गाव महिम. बर बर. काय समस्या आहेत का काय गावात? गावात काय समस्या आहेत काय तुमच्या? समाज पुष्कळ आहे गावात. 50% समाज आहे गावात. समस्या अडचणी काय? अडचणी काय नाही बाबा. बर. सगळं काय विकास कामं काय राहिली ते काय? कामं का आता झाली ती करते ती हळूहळू कामं चालू आहे. बर. कोणा मार्फत आहे इथं कोण काम बापूच्या मार्फत आहे ती चालू आहे. बर. चालू आहे ती? होय. काय विकास केला नाही म्हणते ती काय लोक? वड्यावर महिमा फुल बांधले, मौदा वड्यावर फुल बांधले त्यांनी. बर. बांधले. आमची अडचणी मला याची अडचण, आम्ही रात्री पलीकड. बर. आता आमचं तकडे आमची शेती आहे 5-25 एकर तकडे वड्या पलीकड. आमचा ऊस जात नव्हता, दुधाला आमच्या येत नव्हतं, शाळेला मुलं येत नव्हती आमची. आता त्यांनी मोठे फुल बांधले. आता येणं जाणं सोपं झालं काय? होय, येणं जाणं सोपं झाले. पाण्याचं कसं? पाणी आहे तर बरं आहे, सगळं भाटकरचं पाणी आहे आम्हाला. बर. काय कमतरता पाण्याची नाही? पाणी बरं आहे. काय बनबिन झालं काय मध्ये आधी मध्ये? चलाय तेवढं असतंय थोडंफार होय. आहे तेवढं. मग पाणी पूर्वीचं काय मग काय अडचण नाही पाण्याला? पाण्याची काय अडचण नाही, बरं आहे सगळं. बर बर. मग आता आमदार निवडायचा यंदा निवडणुकीत कोणाला देणार आहे तुम्ही? आता सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बरं का भाऊ. हा. बरं. आता काय माहिती का, आता आम्ही बाबासाहेबचे माणसं गणपतराव देशमुख. बर. पोरांच्या माझ्यापेक्षा बारकी. बोला की बोला असू द्या. हा. पण आता बघू काय बापूच्या विचारानं कसं घडतंय पुढं, त्यांचं कोण राहतोय उभा. मग काम करणारा तुम्ही मतदान करणार का बिगर काम करणारा मतदान करणार? काम करणार बापूला मतदान देणार याला. त्याने आमचं फुल केले, रस्ता केला माझ्या घरचा तिथला. बर. रस्ता 2 किलोमीटर चांगला केला, आमच्या वस्तीत येत नव्हतं. बर. म्हणजे जे काम केले, ज्यानं काम केलं त्याच्या मागे राहणार. मग आता दुसऱ्या मागे जाऊन काय करता? बर. काम नाही कवा काय नाही. चांगला माणूस आहे, चांगला अनुभव जुना त्यांना आहे, पुन्हा जुन्या अनुभवातला माणूस आहे. निवडून वाटतंय काय? मग खात्री नाही टिकेन तसं नसतंय. त्याला सगळं सोडून त्याची 80,000 मतं शिल्लक आहेत. बर. दाखवून तरी ते 80,000 मत जात नाहीत. चालतंय. मग यंदा कोणाला आमदार करणार आहे तुम्ही? त्यांनाच करणार आमदार.